स्वागत आहे तुमचं अधिराज रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज चिकन मसाला बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। मी 300 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून ते मॅरिनेट करून घेतलेले। त्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतले आणि अर्धा तास मॅरिनेट केले। त्यानंतर मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक। त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहेत 2। त्यानंतर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर जिरे घेतलेले आहेत आणि चिकन मसाल्याचे एक पॅकेट घेतलेले आहे। त्याचबरोबर मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता घेतलेले, त्यानंतर एक वेलची घेतलेले, लवंग, मिरे घेतलेले आणि थोडेसे दालचिनी घेतलेले। त्यानंतर मी मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रीयन चटणी घेतलेली आहे। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करतोय खडे मसाले। त्यानंतर आपण ॲड करूयात अद्रक लसूणची पेस्ट। हे व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत कांदा। कांदा हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा। कांदा भाजायला कमीत कमी 3-4 मिनिट लागतील। कांदा एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। तुम्ही पाहू शकताय आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करूया टोमॅटो। टोमॅटोमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, त्यामुळं जास्त वेळ भाजावं लागतं। 4-5 मिनिट लागतील यालाही। तर हाय फ्लेमवरतीच आपण भाजून घ्यायचे। जेवढं जास्त भाजू तेवढं टेस्ट छान येते चिकनला। तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो हे व्यवस्थित भाजला गेलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात चिकन मसाला। त्यानंतर 2 चम्मच महाराष्ट्रीयन चटणी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। त्यानंतर मी ॲड करते यामध्ये 1 चम्मच मीठ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हा सर्व मसाला आपण शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचे। तर तुम्ही पाहू शकता मी झाकण लावून घेतलेलं आहे कढईला। तर असंच हे आपण 3 ते 4 मिनिट झाकून ठेवूयात। तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटानंतर मी हे झाकण उघडलेलं आहे। आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। थोडंसं 1-2 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये चिकनचे पीस ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत। आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चिकन आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूयात। पाणी तुम्हाला जेवढं हवं आहे, म्हणजे तुम्हाला जास्त घट्ट करायचं आहे की पातळ, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता। पाणी शक्यतो गरमच ॲड करायचं, त्यामुळे चिकन आपलं पटकन शिजतं। त्यानंतर आपण 15 ते 20 मिनिट हे झाकून ठेवूयात। तर तुम्ही पाहू शकता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि मी झाकण उघडलेलं आहे। चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि कलरही तुम्ही पाहू शकता छान आलेला आहे। तुम्ही या पद्धतीने चिकन मसाला एकदा ट्राय करून पहा, खूप छान लागतो। आणि आमची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।